नमस्कार. आजच्या विश्लेषणात आपलं स्वागत आहे. आपल्यासमोर आहे 26 नोव्हेंबर 2025चा इकॉनॉमिक टाइम्स. वरवर पाहता यात राजकारण, व्यवसाय, तंत्रज्ञान अशा वेगवेगळ्या बातम्या दिसतात. पण या सगळ्या बातम्यांना एकत्र जोडणारा एक खूपच इंटरेस्टिंग धागा आहे. तो म्हणजे परंपरा आणि आधुनिकता यांच्यातील संघर्ष आणि संगम. अगदी बरोबर. आजच्या बातम्यांमध्ये हे चित्र अगदी स्पष्ट दिसतंय. एका बाजूला आसाममध्ये बहुपत्नीत्वासारख्या पारंपरिक प्रथेवर आधुनिक कायदा येतोय, तर दुसरीकडे देवदर्शनासारख्या पारंपरिक गोष्टीसाठी अत्याधुनिक ॲप्स वापरले जात आहेत. आजच्या चर्चेत आपण हाच ताण आणि त्यातून तयार होणारी नवी समीकरणं समजून घेणार आहोत. चला तर मग सुरुवात करूयात त्या बातमीने जिथे लोकशाहीची पारंपरिक व्याख्या आणि आधुनिक तंत्रज्ञान समोरासमोर आले आहेत. पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीच्या विशेष पुनरीक्षण कार्यक्रमावरून म्हणजे SIR वरून मोठं वादळ उठलंय. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी थेट याला NRC आणण्याचा छुपा प्रयत्न म्हटलंय. हो, आणि NRC हा शब्द इथे खूप महत्वाचा आहे. SIR ही खरं तर एक नियमित प्रशासकीय प्रक्रिया आहे, जिथे मतदार याद्या अपडेट केल्या जातात. पण आसामच्या NRC अनुभवानंतर लोकांमध्ये एक भीती आहे. त्यामुळे जेव्हा मतदार यादीतून नावं वगळण्याची किंवा जोडण्याची प्रक्रिया सुरू होते, तेव्हा विरोधी पक्षांना शंका येते की विशिष्ट गटांना मतदानाच्या हक्कापासून वंचित ठेवण्यासाठी तर हे वापरले जात नाहीये ना. अगदी. म्हणजे हा मुद्दा तांत्रिक कमी आणि राजकीय जास्त बनतो. म्हणूनच ममता बॅनर्जी 9 डिसेंबरला प्रसिद्ध होणाऱ्या मसुद्याला भयानक आणि धोकादायक म्हणत आहेत का? नक्कीच. ही एक राजकीय रणनीती आहे. ते या प्रशासकीय प्रक्रियेला एका मोठ्या राजकीय धोक्याच्या रूपात लोकांसमोर मांडत आहेत. म्हणूनच तृणमूल, DMK, समाजवादी पक्षासारखे विरोधी पक्ष संसदेत एकत्र येत आहेत. आणि प्रकरण आता सर्वोच्च न्यायालयातही गेले. हो. MNDKचे संस्थापक वायको यांनी याचिका दाखल केली आहे. त्यामुळे हा संघर्ष आता रस्त्यावरून थेट न्यायालयात पोचला आहे. प्रतिनिधित्वाचा मुद्दा फक्त मतदार यादीपुरता मर्यादित नाही. महाराष्ट्रातही असाच एक संघर्ष सुरू आहे, नाही का? हो. 57 स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आणि OBC आरक्षणाचा पेच तो पुन्हा सर्वोच्च न्यायालयात आहे. बरोबर. दोन्ही ठिकाणी मूळ प्रश्न एकच आहे: लोकशाहीत प्रतिनिधित्व कोणाचे आणि कसे असावे. महाराष्ट्राच्या बाबतीत सर्वोच्च न्यायालयासमोर पेच आहे तो 50% आरक्षण मर्यादेचा. आणि सरन्यायाधीशांनी एक टिप्पणी केली आहे जी खूप महत्वाची वाटते. हो, खूप मार्मिक आहे. ते म्हणाले, OBCंना वगळून लोकशाही कशी असू शकते? मोठ्या प्रमाणात समावेश हाच लोकशाहीचा पाया आहे. पण मग अडचण कुठे येतेय? जर सर्वांना प्रतिनिधित्व मिळायला हवं तर 50%ची मर्यादा का आडवी येतेय? कारण इंदिरा साहानी खटल्यात सर्वोच्च न्यायालयानेच आरक्षणावर 50%ची मर्यादा घातली होती. आता एका बाजूला ही कायदेशीर मर्यादा आहे आणि दुसऱ्या बाजूला OBC समाजाला पुरेसं राजकीय प्रतिनिधित्व देण्याची गरज. या दोन्हींमध्ये समतोल साधणं हे न्यायालयासमोरचं मोठं आव्हान आहे. हो, आणि याचा निर्णय केवळ महाराष्ट्रावर नाही तर संपूर्ण देशातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आरक्षणाच्या समीकरणांवर परिणाम करेल. राजकीय प्रतिनिधित्वापासून सामाजिक कायद्यांकडे वळूया. आसाममध्ये मुख्यमंत्री हिमंता बिस्वा शर्मा यांनी बहुपत्नीत्वावर बंदी घालणारे विधेयक मांडले. हो, आणि 7 वर्षांपर्यंत तुरुंगवासाची तरतूद आहे त्यात. हे सामाजिक सुधारणेच्या दिशेने एक मोठं पाऊल मानलं जाते. हो, पण या विधेयकातली सगळ्यात इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे राज्यातील अनुसूचित जमातींना म्हणजे शेड्युल्ड ट्राइब्सना यातून वगळण्यात आला आहे. हे थोडं विचित्र वाटतंय. कायदा सर्वांसाठी समान असायला हवा, मग एका विशिष्ट समाजाला सूट का? इथेच पुन्हा परंपरा आणि आधुनिक कायद्याचा संघर्ष दिसतो. भारतीय संविधानाने आदिवासी समाजाच्या पारंपरिक प्रथा आणि कायद्यांना विशेष संरक्षण दिले आहे. अनेक आदिवासी समाजांमध्ये बहुपत्नीत्वाची प्रथा त्यांच्या सामाजिक रचनेचा भाग मानली जाते. अच्छा, म्हणजे सामाजिक सुधारणा करताना त्यांच्या सांस्कृतिक स्वातंत्र्यावर गदा येऊ नये हा विचार यामागे आहे. अगदी. कायदा सरसकट लागू न करता सामाजिक गटांच्या परंपरांचा विचार करण्याची ही गुंतागुंत इथे स्पष्ट दिसते. परंपरा आणि आधुनिकतेचा हाच धागा पंतप्रधान मोदींच्या अयोध्येतील भाषणातही दिसतो. हो, त्यांनी राम मंदिरावर धर्मध्वज फडकवला आणि त्याला शतकांची जखम भरून निघाल्याचं म्हटलं. पण त्याचवेळी भारताला लोकशाहीची जननी म्हणत मॅकोलेच्या शिक्षण पद्धतीवर टीका केली. बरोबर. हे भाषण म्हणजे एकाच वेळी भारताच्या प्राचीन धार्मिक आणि राजकीय परंपरांना उजाळा देण्याचा प्रयत्न आहे.
लोकशाहीची जननी म्हणून भारताच्या प्राचीन गणराज्यांचा संदर्भ दिला जातो. आणि मॅकॉलेच्या शिक्षण पद्धतीमुळे आपण आपल्या मुळांपासून तुटलो हा विचार मांडला जातो. अगदी. यातून एक संदेश स्पष्ट आहे. आधुनिक भारताची उभारणी करताना प्राचीन परंपरा आणि अस्मितेला विसरून चालणार नाही. याच आत्मनिर्भरतेच्या विचाराचे पडसाद व्यवसायाच्या जगात मात्र वेगळ्याच प्रकारे उमटत आहेत. भारत-चीन तणावामुळे PG इलेक्ट्रोप्लास्ट या भारतीय कंपनीचा चीनच्या एका मोठ्या कंपनीसोबतचा तंत्रज्ञान करार रखडलाय. हो, आणि ही केवळ एक विच्छिन्न घटना नाही, हे एक मोठं चित्र दर्शवतं. एका बाजूला आत्मनिर्भर भारत म्हणून आपण चीनवरील अवलंबित्व कमी करायचं म्हणतोय, पण सत्य हे आहे की AC कंप्रेसरसारख्या महत्त्वाच्या तंत्रज्ञानासाठी आपण अजूनही चीनवर अवलंबून आहोत. रिपोर्टमध्ये तर स्पष्ट म्हटलंय की बीजिंगच्या तांत्रिक कौशल्याशिवाय देश स्वयंपूर्ण होऊ शकत नाही. अगदी. म्हणजे चीन सरकार आता हे तंत्रज्ञान देण्यास नकार देत आहे का, की हा फक्त एक प्रशासकीय विलंब आहे? हे त्यापेक्षा जास्त गुंतागुंतीचं आहे. ही चीनची एक रणनीती असू शकते. ते तंत्रज्ञान देऊन भारतीय कंपन्यांना आधी स्वतःच्या इकोसिस्टममध्ये ओढतात आणि नंतर मंजुरी रोखून एक प्रकारचा दबाव निर्माण करतात. अच्छा. यातून ते बौद्धिक संपदा म्हणजे इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी बाहेर जाण्यावर नियंत्रण ठेवतात. याचा परिणाम केवळ PG इलेक्ट्रोप्लास्टवर नाही, तर भविष्यात अशा सर्व करारांवर होऊ शकतो. ही आत्मनिर्भरतेच्या मार्गातील एक मोठी धोरणात्मक अडचण आहे. जिथे एकीकडे भारतीय कंपनी परदेशी भागीदारीसाठी झगडतीये, तिथे दुसरीकडे भारतीय शिक्षण क्षेत्रात परदेशी गुंतवणुकीचा महापूर येतोय. कॅनेडियन पेन्शन फंड, PSP इन्व्हेस्टमेंट्स आणि KKR मिळून लाईट हाऊस लर्निंग या एज्युकेशन प्लॅटफॉर्ममध्ये जवळपास 8,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त गुंतवणूक करत आहेत. प्रचंड मोठी रक्कम आहे ही. हो, आणि यातली सर्वात रंजक गोष्ट आहे फंड टू फंड ट्रान्सफर. KKR स्वतःच्याच एका जुन्या फंडातून पैसे काढून नवीन फंडात टाकत आहे आणि सोबत नवीन गुंतवणूकदाराला म्हणजे PSP ला घेत आहे. थांबा एक मिनिट, हे थोडं समजावून सांगा. KKR स्वतःच्याच एका खिशातून पैसे काढून दुसऱ्या खिशात का टाकत आहे? याचा त्यांना काय फायदा? छान प्रश्न आहे. याला गुंतवणुकीची पुनर्रचना म्हणता येईल. असं केल्याने KKRला त्यांच्या जुन्या गुंतवणुकीतून काही प्रमाणात नफा बाहेर काढता येतो. त्याचवेळी PSP सारख्या नवीन मोठ्या गुंतवणूकदाराला सोबत घेऊन ते कंपनीवरील आपलं नियंत्रण कायम ठेवू शकतात. म्हणजे त्यांना भारतीय शिक्षण क्षेत्राच्या भविष्याबद्दल खूप विश्वास आहे. नक्कीच. ते गुंतवणूक काढून घेण्याऐवजी तिची पुनर्रचना करून अजून जास्त काळ टिकून राहू इच्छितात. आणि याच शिक्षण क्षेत्रात बायजूस सारखी कंपनी कोसळत असताना अपग्रेड सारखी कंपनी तिच्या मालमत्ता खरेदी करायला पुढे येते. म्हणजे एकाच क्षेत्रात पडझड आणि मोठी गुंतवणूक दोन्ही एकाच वेळी घडते. अगदी. यालाच कन्सॉलिडेशन म्हणजे एकत्रीकरण म्हणतात. जेव्हा एखादं क्षेत्र अस्थिर होतं तेव्हा कमकुवत कंपन्या बाहेर पडतात आणि मजबूत कंपन्या त्यांच्या चांगल्या मालमत्ता म्हणजे ॲसेट्स विकत घेऊन अजून मोठ्या होतात. अपग्रेडचे रॉनी स्क्रूवाला हेच करत आहेत. हो, आणि त्यांनी कृत्रिम बुद्धिमत्तेचा म्हणजे AIचा जो उल्लेख केलाय तो महत्त्वाचा आहे. त्यांच्या मते AIमुळे शिक्षण क्षेत्रात जे बदल अनेक वर्षांपासून अपेक्षित होते ते आता प्रत्यक्षात येतील. तंत्रज्ञानाच्या जगातला अजून एक संघर्ष टेलिकॉम क्षेत्रात दिसतोय. भारती एअरटेल आणि तेजस नेटवर्क्स पुन्हा एकदा भेटले आहेत. हो, आणि एअरटेल म्हणतंय की तेजसची मेक इन इंडिया उपकरणं निकृष्ट दर्जाची आहेत. हा वाद आता BSNLच्या 4G नेटवर्कमुळे पुन्हा उफाळून आलाय. बरोबर. हो, BSNL तेजसची उपकरणं वापरत आहे आणि एअरटेलचा आरोप आहे की राजस्थानमध्ये या उपकरणांमुळे त्यांच्या नेटवर्कमध्ये व्यत्यय येतोय. तेजसनी अर्थातच हे आरोप फेटाळले आहेत. पण हे खरंच उपकरणांच्या गुणवत्तेचं प्रकरण आहे की दोन स्पर्धकांमधली व्यावसायिक लढाई? म्हणजे एअरटेलला एका स्वदेशी कंपनीला मागे ढकलायचं असेल का? दोन्ही शक्यता आहेत. तांत्रिक अडचण असू शकते जी सोडवावी लागेल, पण त्याचवेळी जागतिक कंपन्यांना मेक इन इंडिया उपकरणांकडून स्पर्धा नको असणंही शक्य आहे. ह्या प्रकरणाचा निकाल खूप महत्त्वाचा ठरेल. जर तेजसची उपकरणं खराच चांगली असतील आणि तरीही त्यांना बाजूला सारलं गेलं तर आत्मनिर्भर भारत या ध्येयालाच एक मोठा धक्का बसेल. बरोबर. तंत्रज्ञान फक्त मोठ्या कंपन्यांपुरतं मर्यादित नाही, ते आपलं रोजचं आयुष्यही बदलतंय. क्विक कॉमर्स म्हणजे क्यूकॉम प्लॅटफॉर्म्समुळे डिलिव्हरी रायडर्सची मागणी प्रचंड वाढली आहे. हो, दर महिन्याला 70 ते 80% जास्त भरती होतीये. आणि रायडर्स आता फूड डिलिव्हरी सोडून क्विक कॉमर्सकडे वळत आहेत. कारण इथे जास्त ऑर्डर्स आहेत, चांगले इन्सेंटिव्ह मिळतात आणि महत्त्वाचं म्हणजे डार्क स्टोअरच्या नेटवर्कमुळे त्यांना आराम करायला जागा मिळते. पण याचा आपल्यावर म्हणजे ग्राहकांवर काय परिणाम होतोय?
याचा आपल्या सवयीन आणि मानसिकतेवर खूप मोठा परिणाम होतोय. 10-15 मिनिटात किराणा घरी पोचण्याची सवय आता आपल्याला लागली आहे. म्हणजे इन्स्टंट ग्रॅटिफिकेशन. हो. आणि यामुळे आपली सहनशीलता कमी होत चालली आहे का, हा एक मोठा सामाजिक प्रश्न आहे. यातून केवळ रोजगार नाही, तर एक नवी ग्राहक संस्कृती जन्माला येत आहे. आणि याच तंत्रज्ञानाचा एक अगदी अनपेक्षित वापरही समोर येतोय. श्रीमंदिर आणि वामासारखे स्पिरिच्युअल ॲप्स आता ऑनलाईनच्या पलीकडे जाऊन ऑफलाईन सेवा देत आहेत. हो, म्हणजे तीर्थयात्रा आणि देवस्थानांमध्ये पूजा दर्शनाचे पॅकेजेस. हे खूपच आकर्षक आहे. मला वाटतं हा आजच्या चर्चेतला परंपरा आणि आधुनिकतेच्या संगमाचा सर्वात उत्तम नमुना आहे. ॲप्सचा मूळ उद्देश लोकांना घर बसल्या सेवा देणं हा होता, पण इथे तंत्रज्ञानाचा वापर लोकांना घराबाहेर काढून त्यांच्या पारंपरिक धार्मिक यात्रा सुलभ करण्यासाठी केला जातोय. म्हणजे हे ॲप्स एक प्रकारे स्पिरिच्युअल ट्रॅव्हल एजंट बनत आहेत. अगदी तसंच. ते फक्त बुकिंग करत नाहीत, तर ज्येष्ठ नागरिकांसाठी व्हीलचेअर, स्थानिक मदतनीस अशा सेवाही पुरवतात. यातून एक मोठी स्पिरिच्युअल टेक इकोसिस्टम तयार होत आहे. जिथे लोकांच्या भावनिक आणि आध्यात्मिक गरजा तंत्रज्ञानाच्या मदतीने पूर्ण केल्या जात आहेत. परंपरा जपण्यासाठीच नवीन तंत्रज्ञानाचा वापर. तर आजच्या या विश्लेषणात आपण पाहिलं की मतदार यादीच्या आधुनिक प्रक्रियेवरून पारंपरिक हक्कांची लढाई सुरू आहे. चीनच्या तंत्रज्ञानावर अवलंबून राहिल्याने आत्मनिर्भरतेच्या मार्गात अडथळे येत आहेत. तर दुसरीकडे देवदर्शनासारख्या पारंपरिक गोष्टींसाठी नवीन ॲप्स तयार होत आहेत. बरोबर. या सगळ्या बातम्यांमध्ये तोच एक समान धागा दिसतो, बदल, आणि त्या बदलाशी जुळून घेण्याचा प्रयत्न. राजकारणाचे नियम बदलत आहेत, व्यवसायाची समीकरणं बदलत आहेत आणि तंत्रज्ञान आपले जगणंच बदलत आहे. आणि या बदलांच्या केंद्रस्थानी नेहमीच परंपरा आणि आधुनिकता यांच्यातील एक अदृश्य संघर्ष किंवा संवाद असतो. अगदी. आजच्या चर्चेतून श्रोत्यांसाठी एक विचार करण्यासारखा प्रश्न नक्कीच तयार झाला आहे. हो. आज आपण आत्मनिर्भरतेबद्दल बोललो. मग ते चीनवरील तंत्रज्ञानाचे अवलंबित्व असो किंवा मेक इन इंडिया उपकरणांचा संघर्ष असो. या पार्श्वभूमीवर विचार करण्यासारखी गोष्ट ही आहे की आजच्या जागतिक स्तरावर जोडलेल्या जगात खऱ्या अर्थाने आत्मनिर्भर होण्याचा अर्थ काय? याचा अर्थ जगापासून स्वतःला तोडून घेणे आहे की जगासोबत आपल्या स्वतःच्या अटींवर अधिक सक्षमपणे जोडले जाणे, यावर नक्की विचार करा.